लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 19 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आमच्याकडे भयंकर थंडी पडली आहे. तुमच्याकडे पण पडली आहे का हो? एवढी थंडी वाजते सकाळी सकाळी की विचारूच नका. आज जरा ऊन खात बसले होते मी. खूपच थंडी आहे हो, भयंकर. आता सुरुवातीला बघा काय काय झालंय आज मालिकेत. तसा आजचा एपिसोड जरा गोड गोड होता बरं का. म्हणजे काय झालंय, आता वसू आत्याबाई लागल्या त्या सुनीताच्या मागे. काही करून आता त्या सुनीताकडनं ती क्लिप घ्यायची आहे यांना. आणि इकडे पार्थ आणि काव्याचं काय चाललं बघा. अरे यार, या पार्थला ऑफिस नाहीये का? मस्त घरी बसून एन्जॉय करतो हा. आता तो काव्यासमोर ताट आणतो. गरम गरम जेवून घ्या असं तिला म्हणतो. पण हिला गरम गरम जेवायचं नाहीये. तिला जेवण झाल्यावर जीवावर येईल ना अभ्यास करणं, म्हणून म्हणत असते नको पार्थ नको, मला आता सध्या भूक नाहीये, परवावर प्रिलिम्स आल्यात, मला अभ्यास करू द्या ना. पार्थ म्हणतो असं काय करता काव्या, थोडं काहीतरी खाऊन घ्या. अहो जेवला नाही तर मेंदूचं लक्ष पोटाकडे जाईल. बरं जेवण झाल्यावर तुम्हाला झोप जरी आली तरी मी आहे ना इथेच आहे मी लक्ष ठेवेल तुमच्यावर. चला जेवा बरं. तरी काव्या भाव खाऊन म्हणते नको नको. आता पार्थ म्हणतो नको नको काय, मी भरवतो तुम्हाला. काव्या म्हणते काय, तिला आश्चर्य वाटतंय. लगेच पार्थ म्हणतो ओ चान्स नाही मारत आहे, तुमचा वेळ वाचावा म्हणून भरवतोय तुम्हाला. आणि फ्रेंडशिप बँड काय, माझी बँड वाजवायला बांधला का तुम्ही? काय बोलतोय यारा. असो, आता म्हणतो चला इकडे भरवतो तुम्हाला. आता काव्या विचार करते मनात, बाई पार्थला माझी किती काळजी आहे, नको म्हणतीये तरी मला जेवू घालताय. आता पुन्हा म्हणते ही काव्या नको आहो, खरंच नको पार्थ. मग पार्थ म्हणतो अहो भाव खाण्यापेक्षा जरा जेवण खा की. तसंही लग्नाच्या पंक्तीमध्ये मी घास नाही भरवला तुम्हाला, पण आता संसाराच्या आपल्या या संगतीमध्ये तुम्हाला माझ्या हातचं जेवावंच लागेल. आता इथे ना प्रेक्षकांनो त्यांनी गाणं वाजवलंय बरं का. आज म्हणजे जवळपास सुरुवातीला गाणंच वाजलंय. म्हणजे इकडे पार्थ काव्याला जेव घालतोय आणि तिकडे नंदिनी त्या जीवाला. दोघांनाही खूप छान लाईफ पार्टनर मिळालेत असं काहीतरी यांना भासवायचं होतं. आता तुम्ही बघितलंच असेल प्रोमोमध्ये वगैरे, हे सगळे 7 रंग ते आता प्रेमाच्या म्हणजे ओढीचे, आकर्षणाचे, असे काय काय ते एक एक पहलू दाखवणार आहेत. आता त्यातला हा एक पहलू त्यांनी दाखवलाय आकर्षण. आणि त्यामध्ये आता हा पार्थ त्या काव्याला जेव घालतोय. आता काव्या नाही नाही म्हणते, पण तिला ते आठवत असतं की तिने आतापर्यंत पार्थला कसं हेटाळलं, पण तरी सुद्धा पार्थ तिला किती जवळ करून तिला माया देतोय, प्रेम देतोय. तू हवीशी असं एक गाणं काहीतरी वाजवलंय इथे. सेम एक्झॅक्टली असंच आता इकडे ऑफिसमध्ये चालू आहे. नंदिनी आता या जीवाला म्हणत असते जीवा जेवून घ्या ना. आता जीवा जेवतोय आणि इथे पण नुसतं गाणं ऐकलंय बरं का, म्हणजे ऐकू येते आपल्याला. आता नंदिनी त्याला पाणी देते. आता जेवता जेवता त्याच्या तोंडाला काहीतरी लागतं. नंदिनी त्याला खुणवते, पण त्याला ते दिसत नाही, म्हणजे समजत नाही कुठे काय लागले. ते नेहमी दाखवतात ना फिल्मी टाईप पिक्चर मध्ये वगैरे, तसं आपला सीन घेतलाय. मग नंदिनी असं तिच्या हाताने ते काढते आणि मग त्याला असं खुणवते की पुसून घ्या ते बाबा. आणि इकडे तिकडे बघते आणि ते गाणं आपल्याला मागं ऐकू येत राहतं. अशा पद्धतीने जिकडे जीवाचं ऑफिसमध्ये जेवण आणि तिकडे काव्याचं घरी जेवण चालू आहे. अगदी मस्त आरामशीर. मेला आपले नवरे म्हणले असते खप तिकडं नसेल जेवायचं तर नको जेव. असं नाही हो प्रेक्षकांनो, पण मालिकेत आपलं काही दाखवतात बघा ना. लगली तो पाणी बिणी काय पाजतोय, तिला घास काय खाऊ घालतोय. आता तिला ते आठवतं ते अडकलेले नव्हते का पावसामध्ये का कशात, तेव्हा पार्थला सुद्धा तिने असंच जेव घातलेलं असतं ना काव्याने. तेव्हा तिने म्हणजे जेवू घालता घालता त्याने असं तिचं बोट धरलेलं असतं, म्हणून ती आता तशीच कॉपी करते आणि त्याचं बोट धरते. आणि आता असं काहीतरी दाखवलं बाबा. आता काय ते बघा तुम्ही टीव्हीवर, इतकं काही समजे ना मला, आता काय सांगू. आता झालं एकदाच या काव्याचं इकडे जेवण झालं आणि तिकडे त्या जीवाचं जेवण झालं ऑफिसमध्ये. इथे आपल्याला म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं जेव्हा आपण स्वयंपाक करू तेव्हा आपल्याला जेवायला मिळेल. होतं ज्या घरात अशा एक एकट्या सुना असतात, एक एकट्या बाया असतात, त्यांची फजिती होते. तर असो, आता अशा पद्धतीने झालं एकदाच यांचं जेवण, हसत खेळत वगैरे वगैरे. लहान लेकराला जेव घातल्यावर जसं तृप्त वाटतं ना, तसं तो पार्थ आता त्या काव्याकडे पाहायला लागतो. चला बाबा खाल्लं एकदाच बायकोनं, आता तृप्त झालो, असे काहीतरी त्याचे एक्सप्रेशन्स होते. तर आता इकडे नंदिनी आलीये, म्हणजे आता निरोप समारंभ चालू झाला यांचा. जीवा म्हणतो थँक्यू नंदिनी. नंदिनी म्हणते थँक्यू काय, ओ मिस्टर पसारेवाला तुमच्यासाठी एक खास गोष्ट आणली आहे, देऊ का तुम्हाला? जीवा म्हणतो हो दे ना. आता नंदिनी तिची पर्स ओपन करते. काय आहे बरं त्याच्यात? हा, बडीशेप होती त्याच्यात. काय खास गोष्ट आणली तर म्हणे बडीशेप. जीवा म्हणतो अगं किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतेस ग. नंदिनी म्हणते म्हणजे काय, घ्यायलाच हवी. मी काळजी नाही घेणार तर कोण घेणार? काळजी तर मी घेणारच जीवा. म्हणजे तुम्ही माझ्या मोठ्या मोठ्या गोष्टींची काळजी घेता ना.
माझ्यासाठी सगळ्या जगाच्या विरोधात जाता जीवा. अहो तुम्ही माझा आनंद निवास वाचवलं, तर मी तुमच्यासाठी एवढं नाही करणार का? त्यावरती आता जीवा असं कुचकं बोलल्यासारखं, म्हणजे जरा नाराज झाल्यासारखं बोलला. अगं ते आनंद निवास घालवणारा पण मीच होतो ना. अगं सगळ्यात मोठी चूक होती नंदिनी माझ्या आयुष्यातली ती. आणि त्याही पेक्षा मोठं म्हणजे मी आजीचा विकलेला हार ग. अगं खूप वाईट वाटतंय ग नंदिनी मला. बाकी सगळं ठीक आहे, पण मी आजीचा हार खरंच विकायला नको होता. आता नंदिनीला पण वाईट वाटलंय बरं का ते सगळं ऐकून. ती जरा तंद्रीत असते तेव्हा जीवा म्हणतो, काय ग नंदिनी, कुठे हरवलीयस? नंदिनी म्हणते, नाही नाही काही नाही. जीवा म्हणतो, बरं चल येतो मी, हा बाबा वाट बघत असतील, चल पोहोचल्यावर फोन कर हा नंदिनी. नंदिनी म्हणते, हो हो करते फोन. आता असं म्हणून जीवा निघून गेलाय बरं का. आता इकडे नंदिनी विचार करते की आपण काहीही झालं तरी आजीचा हार आणायचा. आणि ती मनाशीच बोलते, मी तुम्हाला शब्द देते जीवा, जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, पण तुमचा गेलेला मान आणि आजीचा गेलेला हार मी परत मिळून दाखवेलच. काय वाटतं प्रेक्षकांनो, NRIच्या निमित्ताने कोणी नवीन एंट्री दाखवतील का मालिकेमध्ये? असं एक वाटतंय तर खरी, पण बघूयात म्हणा काय काय होतंय. आज सकाळीच एक प्रोमो आउट झालाय बरं का. TTMचा पण नवीन प्रोमो आलाय आणि लग्नानंतरचा पण नवीन प्रोमो आलाय. नंदिनी आता या जीवाच्या चेहऱ्यावरचं हास्य परत आणणारे. नंदिनी इज ऑन असं काहीतरी ती म्हणते. जीवाला म्हणत असते ती की हसा, पण तो म्हणतो आता माझं हास्य परत येणार नाहीये, आता तुला पूर्वीचा जीवा दिसणार नाहीये नंदिनी. मग नंदिनी म्हणते, तुम्हाला मी पूर्वीचा जीवा बनवून दाखवेलच, असं काहीतरी आहे यांच्या दोघांचं. असो, आता नंदिनी निघते ऑफिसमधनं तेव्हा रम्याने या नंदिनीचं बोलणं ऐकलंय. रम्या आता स्वतःच्याच मनाशी बोलते. मालिकेमध्ये सगळे स्वतःच्याच मनाशी फार बोलतात नाही. असो, रम्या आता म्हणते मनात, तुझा आता आनंद फार काळ टिकू देणार नाहीये मी नंदिनी, तुझा आणि त्या काव्याचा आनंद चिरडून टाकणार आहे मी. इकडे आता रम्याला तिच्या आईची म्हणजे वसू आत्याची व्हॉइस नोट येते बरं का. रम्या ती व्हॉइस नोट ऐकत असते एका बाजूला जाऊन, म्हणजे आधी इकडे तिकडे बघते कोणी आहे का आणि मग ऐकायला लागते. त्या व्हॉइस नोटला ओपन केल्यावर तिला आवाज ऐकू येतो वसू आत्याचा. त्यात वसू आत्या म्हणत असतात, रम्या कामात असशील म्हणून फोन नाही केला. अगं मगाशी मी आशाला विचारत होते तेव्हा मानिनी आली ग तिथे, नशीब तिने आमचं बोलणं ऐकलं नाही. पण रम्या, अगं त्या बाईचं नाव शोधायचा दुसरा मार्ग शोधला पाहिजे आपल्याला. आता ती तेवढंच ऐकते आणि लगेच तिच्या समोरून विक्रम जात असतात. लगेच रम्या म्हणते, ए मामा मामा थांब थांब, बाहेर निघालायस का? विक्रम म्हणतात, हो मी चाललोय बाहेर, पण तुझं काम कुठपर्यंत आलंय? आणि एक काम कर, जीवाला निरोप दे, मी बाहेर जाऊन येतो, तोपर्यंत ते प्रेझेंटेशन रेडी ठेव म्हणावं. रम्या आता उगा आगाऊ सारखं उत्तर द्यायला लागते, अरे मामा मी भले सांगेल, पण जीवाने माझं ऐकलं पाहिजे ना. विक्रम म्हणतात, अगं तू निरोप तर दे ना, एवढं तर काम कर, पुढचं पुढे बघू. तेवढ्यात आता दुसरी असिस्टंट येते आणि विक्रमकडनं सह्या घेत असते. ते विक्रम सह्या करतात तेव्हा ही रम्या मुद्दाम म्हणते, अरे मामा मी तेच सांगत होते, आपला नवीन लोगो न तयार झालाय बघ, टीमला सांगून आपण मार्केटिंग करूयात का? विक्रम म्हणतात, वा वा छान छान, रेडी झाला असेल तर पाठवून दे मला, आणि क्लायंट्स फ्रेंड्स नातेवाईक सगळ्यांना पाठवायला घे. रम्या म्हणते, अरे मामा आपला डेटाबेसमध्ये सगळेच कॉन्टॅक्ट डिटेल असतील, म्हणजे तुझं फ्रेंड सर्कल, नंदिनी काव्याचं फ्रेंड सर्कल, मामीचं फ्रेंड सर्कल. अरे म्हणजे त्या दिवशी नाही का कोणीतरी मैत्रीण आली होती बघ आपल्याकडे, काय नाव होतं गड्या त्या बाईचं? लगेच विक्रम म्हणतात, कोण? ती सुनीता. रम्या म्हणते, हा दिवाळीच्या दिवशी आलेली ना मामा. विक्रम म्हणतात, हा तीच, तिचं नाव सुनीता आहे ते. रम्या म्हणते, मग तिचं पूर्ण नाव काय आहे रे मामा? विक्रम म्हणतात, अगं तिचं पूर्ण नाव तुला काय करायचं ग रम्या? रम्या म्हणते, नाही अरे मामा तिला पण आपला लोगो. आता लगेच विक्रम म्हणतात, काही गरज नाहीये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे लोक आहेत त्यांनाच पाठव, उगाच तिला पाठवायची गरज नाहीये त्या सुनीताला. असं म्हणून ते निघून जातात. आता हिला फक्त अर्धवट नाव कळलंय बरं का रम्याला. रम्या विचार करते, सुनीता, चला त्या बाईचं नाव कळलंय म्हणजे अर्ध युद्ध मी जिंकलंय. त्या काव्याचं सिक्रेट आता लपून राहणार नाहीये. अरे हिला ऑफिसमध्ये कामं असतात ना, रिकामे कामं करायची बरी हिला वेळ मिळतो रम्याला. असो, आता ती पुन्हा एकदा विचार करते की चला आता पुढच्या कामाला लागूयात. इकडे आता रात्र झालेली आहे आणि या सासा सुनेचा स्वयंपाक चालू आहे. इकडे मानिनी विचारत असते नंदिनीला, काय ग नंदिनी, जीवा जेवला का ग पोटभर ऑफिसमध्ये? नंदिनी म्हणते, हो आई जेवले ते पोटभर. तर आता ही मानिनी म्हणते, बाई जीवा ऑफिसला गेल्यापासून घरच शांत झालं बाई, हे पण जरा जास्तीच ओरडले नाही जीवावर. अगं कधी कधी ना मुलाला ओरडताना ना बापाचं स्वतःच्या रागावर ताबाच राहत नाही बघ. नंदिनी म्हणते, आई पण बापाचं स्वतःच्या मुलावरचं प्रेमही कमी होत नाही बरं. मानिनी म्हणते, म्हणजे?
त्यावर नंदिनी म्हणते, "अहो आई, काय झालं आज ऑफिसमध्ये? जीवा म्हणजे घरी एवढे ओरडतात बाबा जीवावर आणि तिथे पिऊनला सांगत होते बाबा, म्हणजे आपल्या जीवांना चहा पाणी विचारत जा, खायला प्यायला विचारत जा." त्या पिऊन दादांनी मला नंतर येऊन सांगितलं जाताना. मानिनी म्हणते, "खरंच बाई, या पुरुषांना ना एकमेकांशी नीट बोलता येत नाही, एकमेकांशी व्यक्त पण होता येत नाही. आपण बायका कसं पटकन मनातलं बोलून टाकतो." प्रेक्षकांनो, आज ना म्हणे जागतिक पुरुष दिन आहे बरं का. तर आपल्या चॅनलवर जर सगळे दादा आपला रिव्ह्यू ऐकत असतील तर त्या सगळ्या दादांना माझ्याकडनं जागतिक पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या चॅनलवरच्या सगळ्या फॅमिलीकडनं खूप खूप शुभेच्छा. तर आता बघा आता ही मानिनी असं बोलते आणि एकदम तिचं तिलाच खटकतं, की अगं म्हणजे आपण बाया एकमेकींशी बोलतो ना, तसं पुरुषांना नाही जमत नाही. नंदिनी म्हणते, "आई सॉरी, म्हणजे मी आनंद निवासचं तुम्हाला सांगायला हवं होतं." मानिनी म्हणते, "नाही अगं, जाऊ दे नंदिनी, झालं ते झालं, आता तो विषय नको, त्याचा विचार नको करूस बरं. झालेल्या गोष्टी आपण नाही बदलू शकत आणि जाऊ दे, सोड आता." मग नंदिनी म्हणते, "आई, पण आपण कशाला आशा सोडायची?" नंदिनी आता पुढे हाराचा विषय काढते बरं का. मानिनी म्हणते, "कसल्याबद्दल बोलतेस तू नंदिनी?" नंदिनी म्हणते, "आई, मी आजीच्या हाराबद्दल बोलते." मानिनी म्हणते, "अगं बाई, पण तो हार कुठल्या तरी येणाऱ्याने विकत घेतला म्हणे ना, आता तो कसा परत आणता येईल?" नंदिनी म्हणते, "आई, मी तेच म्हणते, त्या येणाऱ्या माणसाला मी शोधते. मी काल सोनाराकडे पण गेले होते, पण मी त्यांना डिटेल विचारले, पण त्यांनी सांगितले नाही हो. ते म्हणाले की असं रिव्हील करणं त्यांच्या पॉलिसीत नाहीये, पण मी त्या माणसाला शोधणार आहे आणि त्यांना हवी ती किंमत पण मी देईल आणि विनंती करेल की मला द्या तो हार म्हणून." मानिनी म्हणते, "अगं बाई, तो माणूस तुला कुठे सापडणार आहे? तो गेला असेल भारत सोडून." आता ही मानिनी भाजी करता करता बोलते बरं का नंदिनीशी. नंदिनी आता एक भन्नाट आयडिया लढवते प्रेक्षकांनो. आता ती मानिनीला म्हणते, "आई, या 2 बोटांमधनं एक बोट निवडा बरं." मानिनी म्हणते, "अगं हे काय?" आता नंदिनी म्हणते, "आई प्लीज निवडा ना." मग आता मानिनीने एक बोट निवडलाय. मग नंदिनी खुश होते आणि म्हणते, "आई, तो माणूस कुठेच गेला नाही, आहे तो भारतातच." मानिनी म्हणते, "बाई कमाल आहे ग नंदिनी तुझी, खरंच. म्हणजे याच्यावरनं मला माझे कॉलेजचे दिवस आठवलेत बघ. मी विक्रम सोबत असंच करायची. तू म्हणतेस ते खरं आहे, पण तरी सुद्धा मला भीती वाटते ग नंदिनी मनातून." "अगं नंदिनी, आजकालच्या जगात असं कोणी सोन्याचा हार परत देईल असं मला वाटत नाही ग, म्हणजे विकत घेतला असेल ना त्यांनी." नंदिनी म्हणते, "आई बघूयात ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आई तुमच्याकडे फोटो आहे का हो त्या त्या हाराचा?" नंदिनी असं विचारते तेव्हा मानिनी म्हणते, "नाही ना अगं, कधीच फोटो बिटो नाही काढला बाई. म्हणजे वर्षभर जीवाकडे असायचा तो हार कपाटात. म्हणजे फक्त आईंच्या तिथीलाच आम्ही हारबीर व्हायचो बाई. या सगळ्या याच्यात फोटो बिटो काढायचं कुठे मनात आलं?" अगं त्यामुळे एकही फोटो नाही ग त्या हाराचा. म्हणजे अर्थात तो हार कसा आहे हे ठळक लक्षात आहे माझ्या. पण नंदिनी म्हणते, "बस तर मग आई, आता ठीक आहे, हरकत नाहीये. काही झालं तरी तो हार मला परत मिळवायचा आहे. तो हार आता माझा हार नाही, म्हणजे फक्त हारच नाही, तो स्वाभिमान झालाय माझा. म्हणजे माझ्यासाठी जीवाने तो हार विकला. आता मला तो हार परत मिळवून जीवाचा मान परत द्यायचा आहे." आई, माझे बाबा नेहमी म्हणायचे, "जे आपलं असतं ते आपल्याकडे परत येतं." तसंच जीवा माझ्या आयुष्यात परत आले, तो हारही नक्की परत येईल आपल्याकडे. काही झालं तरी तो हार मी नक्की मिळवणार. नंदिनीचा कॉन्फिडन्स मात्र भारी आहे प्रेक्षकांनो. मानिनी म्हणते, "मिळवशील ग बाई, मिळवशील, नक्की मिळवशील. माझा ना तुझ्यापेक्षा जास्ती तुझ्यावर विश्वास आहे. माझी नंदिनी बोलून नाही करून दाखवते." असं म्हणून मानिनी आता नंदिनीचे लाड करते. तर प्रेक्षकांनो, आता तुम्हाला वाटलं असेल हाराचा फोटो नाही, काही नाही, तर पुढे काय? तुम्ही जर ऐकला असेल रिव्ह्यू तर ठीकच, पण नसेल ऐकला तर आधीच सांगते की आता काय होणार आहे, पार्थ रावांना स्केच काढता येतं छान छान. त्यांनी काव्याचं स्केच काढलं, त्यामुळे आता नंदिनी पार्थला रिक्वेस्ट करणार आहे की पार्थ, तुम्ही हाराचं स्केच काढता का? आई तुम्हाला डिटेल्स देतील. आणि आता पार्थ ते स्केच काढणार आहे आणि आता नंदिनी ते स्केच पेपरमध्ये देणार आहे जाहिरात म्हणून आणि तो हार परत मिळवणार आहे. काय वाटतं तुम्हाला? नंदिनीला तो हार परत मिळेल का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अर्थातच मिळेलच म्हणा. आता बघा पुढे काय होतं. आता पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय की रम्या आली आहे घरी. स्वात्या विचारतात, "काय ग रम्या, कळलं का काही त्या बाईबद्दल तुला?" आता रम्या म्हणते, "नाही ना आई, डिटेल नाही कळलं, फक्त नाव कळलंय मला मामाकडनं." म्हणजे फक्त सुनीता नावावरून कसं शोधायचं आपण त्या बाईला? स्वात्या म्हणतात, "अगं रम्या, कधी कधी गोष्टी डोळ्यासमोर असतात, आपल्याला दिसत नाही." रम्या म्हणते, "म्हणजे काय?" स्वात्या म्हणतात, "अगं येडे, आपण मानिनीच्या मोबाईल मधनं घेऊ ना सुनीताचा नंबर."
मग रम्या जोक मारते बरं का वसू आत्याला आणि म्हणते, अगं बाई खरंच की, ए आई मामी तर आपल्याला पटकन नंबर दिल ना त्या सुनीताचा, हे घ्या वसुताई सुनीताचा नंबर. मग आता वसू आत्या तिला चापट आणतात आणि म्हणते, हे गप्प बस, काही काय बोलतेस रम्या. मग रम्या म्हणते, काही बोलतेस काय, काही बोलतेस तूच, काही पण बोलतेस आई. वसू आत्या म्हणतात, अगं ए रम्या, अगं जरा विचार कर, मानिनीच्या मोबाईलमध्ये असेल ना त्या सुनीताचा नंबर. आपण एक काम करूया, अगं आज रात्री सगळे झोपले की आपण मानिनीचा मोबाईल शोधू, तिच्या खोलीत जाऊ आणि बघू नंबर मिळतो का. नंबर जर मिळाला तर आपलं काम झालं बघ. रम्याला वसू आत्याची आयडियाची कल्पना जरा बरी वाटली आहे. आता वसू आत्याला मोबाईल बघताना ही काव्या पकडणार आहे असं पुढच्या प्रोमोत दाखवलंय. इकडे आता बघा शेवटचा सीन बघत आहात तुम्ही आज मालिकेतला. हा पार्थ कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. हा आपला घरबसल्या काम करू लागलाय, मला तर तो फिट आणि फाईन दिसतोय, त्याने ऑफिसमध्ये जायला काही हरकत नाहीये. जाऊ द्या, त्याला पण थंडी वाजत असेल म्हणून बसला असेल घरी. आता ऑफिसचं काम तो असं फोनवर करतोय लॅपटॉपवर वगैरे. आता त्याचं ते कोणाशी तरी बोलत असतो, तो बोलाबोला करून त्याचं काम झाल्यावर तो फोन ठेवतो आणि मग येतो त्याला त्या कॉन्सलर मॅडमचा फोन. पण अचानक फोन यायच्या आधी त्याला काव्याचं ते स्केच दिसतं जे तो निहाळत असतो. पार्थ आता तो फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, हॅलो, कशा आहात तुम्ही, बरेच दिवसापासून आपली भेट नाही झाली. आता त्या कॉन्सलरनं पचका केला बरं का पार्थचा. त्या म्हणतात, अहो पार्थ देशमुख, मी तुमची नातेवाईक नाहीये हो, मी कॉन्सलर आहे तुमची. आपली भेट काय रोज रोज होते का, महिन्यातून एकदाच भेटतो आपण. त्यावर पार्थ म्हणतो, अरे हा, मला म्हणायचं होतं की या महिन्यात नाही भेटलो ना आपण. मग कॉन्सलर म्हणतात, मी तर निरोप पाठवला होता पण तुम्ही कुठे आलात. आता त्यांना आठवतं की त्यांनी टाळलेलं असतं ते कॉन्सलरला भेटणं. पार्थ आता ते आठवतो आणि म्हणतो, हो आठवलं. त्याचं काय झालं ऍक्च्युली. आता ती कॉन्सलर तिकडनं म्हणते, काय हो देशमुख, घटस्फोट कॅन्सल करता का. त्यावर पार्थ म्हणतो, मॅडम माझ्यापेक्षा जास्ती काही तुम्हालाच झाली आहे का. अहो तसं नाही, पण काव्याची परीक्षा आली आहे जवळ, म्हणून जरा म्हणजे त्यांच्या परीक्षेत डिस्टर्ब नको म्हणून. आता त्या कॉन्सलर म्हणतात, अरे वा, त्यांच्या अभ्यासाची तुम्हाला बरीच काळजी आहे. पार्थ म्हणतो, होय, मला त्यांना कलेक्टर झालेलं बघायचंय म्हणून चाललंय हे सगळं. आणि काय ना, एक वेळ आमच्या नात्याचं भविष्य ठरलं नाही तर चालेल, पण त्यांच्या आयएसचं भविष्य हे ठरलंच पाहिजे. आता काव्या पार्थचं हे बोलणं ऐकते आणि सॉलिड इम्प्रेस होते त्याच्यावर. आता प्रेक्षकांनो बघा, कॉन्सलर काय म्हणतात, तुमच्या नात्याचं आणि त्यांचं आयएसचं भविष्य उज्ज्वल आहे बरं का. नाही, एवढी कपल पाहिली मी, त्यावरनं सांगते तुमचा घटस्फोट काही होणार नाही, लिहून घ्या, हरकत नाही. काव्याची परीक्षा झाली की कळवा मला. पार्थ म्हणतो, हो कळवतो असं म्हणून आता पार्थने फोन ठेवून दिलाय. आता काव्या पार्थकडे बघते आणि खूप भावूक होते. पार्थचं लक्ष जातं मागे. पार्थ बघतो तिच्याकडे. काव्या म्हणते, काय हो पार्थ, कोणाचा फोन होता. आता बघा पुढे काय बोलतो. काव्याला तो म्हणतो, तुमच्या सवतीशी बोलत होतो, इथे मला एक झेपत नाहीये, दुसरी कुठून आणू. आता ही काव्या म्हणते, काय हो देशमुख, मी तुम्हाला एवढी त्रास देते का. पार्थ म्हणतो, हे तुम्ही मला विचारताय का सांगताय. काव्या म्हणते, तुम्ही पण ना देशमुख, मी पण कोणाशी बोलते, बोलण्यात तुमचा हात कोण धरणार आहे, जाऊ द्या, मला नाही बोलायचं तुमच्याशी. पार्थ आता तिला थांबवतो आणि म्हणतो, काव्या कॉन्सलरचा फोन होता. मग एकदम सिरियस वातावरण तयार झालंय. मग काव्या म्हणते, काय म्हणाला त्या. मग पार्थ म्हणतो, त्यांनी आपल्याला बोलवलंय उद्या, म्हणजे ठीक आहे हरकत नाही, मी सांगितलंय त्यांना, आता नाही भेटू शकत, नंतर भेटू. आता लगेच काव्या म्हणते, अरे असं कसं सांगितलं तुम्ही त्यांना. आता पार्थ म्हणतो, अहो असं का, म्हणजे तुमची परीक्षा आहे ना, वेळ जाईल ना. काव्या म्हणते, नाही अहो, नियम असतात ना काही कोर्टाचे, आणि आपण घटस्फोट फाईल केलाय तर असे नियम नाही मोडता येणार आपल्याला. पार्थ म्हणतो, अरे त्यांनी सांगितलं असतं ना मग मला असं नियम मोडता येणार नाही, जाऊ ना नंतर, एवढी काय घाई आहे तुम्हाला. काव्या पार्थला म्हणते, एक मिनिट पार्थ, त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही का, तुम्हीच त्यांना काही विचारलं नाही. मग पार्थ म्हणतो, तसं मीच काही विचारलं नाही, तसं दोन्ही म्हणा. हे बघा तुमची परीक्षा आहे, त्यामुळे माझं ठरलं होतं की सध्या हे सगळं मागं टाकायचं. आता काव्याला असं वाटतंय जसं काही भलती घाई आहे तिला. आता ती म्हणते, आपण असं नको करायला, तुम्ही फोन करा त्यांना आणि म्हणा की काही प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही येतो त्या तारखेला, सांगून टाका त्यांना. मग लगेच पार्थ म्हणतो, तुम्हाला हवाय का घटस्फोट, खूप घाई आहे का. आणि मग काव्या एकदम चुप्प बसते. आता बोलली तशीच नाही, म्हणजे काही गरज नव्हती ना. तो पार्थ म्हणत होता की जाऊ आपण नंतर, एवढी काय घाई आहे लागली त्या कॉन्सलरकडे जायची. आणि प्रेक्षकांना धडधडीत यांना दिसतंय एकमेकांसोबत राहताय, एकमेकांचं करताय, आणि कशाचा आलाव मध्ये घटस्फोट, काही आपलं जाऊ द्या, काय बोलणार आता आपण मध्ये, आपण आपलं बिचाऱ्यांनी पाहायचं. आता बघा पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. आजचा हा भाग संपला इथेच. आता ही नंदिनी म्हणते, जीवा चला बरं जेवून घ्या.
मग आता जीवा म्हणत असतो, "नकोय मला नाही जेवायचं." "अरे, अरे किती भाव लावतात जेवायसाठी. खायचं तर खाईल ना तो. भूक लागल्यावर बरोबर जेवत असतं माणूस." असो, पण आता पुन्हा ही लाड करते बाई त्या जीवाचे आणि म्हणते, "चला बरं माझ्या स्टाईलने तुम्हाला खाऊ घालते." आणि एक घास नंदिनीचा, एक घास असं खाऊ घालते यार ती. असो, काय बाई लाड चालू आहे सगळं. असो, आता पुढचा जो सीन आहे त्यात बघतोय आपण, की नंदिनी ते स्केच बघते काव्याचं काढलेलं आणि पार्थला म्हणते, की "तुम्हाला काढता येतं पार्थ स्केच?" पार्थ म्हणतो, "हो." मग नंदिनी सांगते तिच्या सासूला, की "तुम्ही सांगा बरं आई, हे काढतील आपल्या हाराचं स्केच." आणि आता ती पेपरमध्ये जाहिरात देणार आहे या हाराच्या फोटोसकट, की हा हार आम्हाला पाहिजे. तर आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच, की नंदिनीला हार मिळेल का? पण त्याआधी वसू आत्या गेल्या मानिनीच्या खोलीत सुनीताचा नंबर हस्तगत करण्यासाठी. काय वाटतं तुम्हाला, मिळेल का वसू आत्याला सुनीताचा नंबर? मला विचारताल तर हो, मिळेल तिला. सुनीताचा नंबर नक्की मिळेल आणि काव्या पण वसू आत्याला काही पकडणार नाही. मला नाही वाटत, उगाचच सस्पेन्स क्रिएट केलाय. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला तर सबस्क्राईब करालच तुम्ही, पण स्वेटर घाला प्रेक्षकांनो, थंडी भयंकर आहे. तुमच्याकडे आहे का? मला नक्की सांगा. आमच्याकडे तर खूप थंडी आहे. मला तर सकाळी एवढी थंडी वाजते, की मी 3-4 वेळेला चहा पिते, त्यामुळे होते ॲसिडिटी. असो, तुम्ही पण माझ्यासारखे चहाप्रेमी असाल तर नक्की आपल्या रिव्ह्यूला लाईक करा आणि उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.